नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। स्वामी समर्थाच्या दर्शनाला म्हणून ती घरातून बाहेर पडली आणि प्रियकरासोबत भक्त निवासामध्ये राहिली। दोघांमध्ये लग्नासाठी वाद झाला आणि आधीच प्रियकराने सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा चिरला। क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि तिचा जागीच मृत्यू झालाय। त्यानंतर प्रियकराने देखील स्वतःवर वार करत स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे। स्नेहा बनसोडे वय 20 ही तरुणी सोलापूरच्या रामवाडीमध्ये राहते। तिच्या वडिलांचे मागील काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, तर आई एका शाळेत शिपाई म्हणून काम करते। अशा या गरीब घरातील मुलीचं प्रेम अक्कलकोट तालुक्यातील नागूर तांड्यातील मुलावर जडलं। आदित्य रमेश चव्हाण वय 23 या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते। या दोघांची ओळख अक्कलकोटमध्ये झाली होती। स्नेहा आणि आदित्य यांचे प्रेमसंबंध मागील अनेक दिवसापासून सुरूच होते आणि ही बाब स्नेहाच्या आईला आणि कुटुंबियांना माहीत होती। मात्र स्नेहाच्या कुटुंबातून या दोघांच्या लग्नाला विरोध होत होता। त्यामुळे लग्नासाठी आदित्य तयार होता, मात्र स्नेहाच्या कुटुंबातील विरोध यामुळे या दोघात नेहमीच वादावादी व्हायची। रविवार 4 जानेवारी सुट्टीचा दिवस असल्याने स्नेहाने आईला सांगितलं की स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाऊन येते, असं सांगून ती घराबाहेर पडली। आधीच या दोघांनी ठरवून अक्कलकोटमध्ये भेट घेतली आणि मग ठरवले की अक्कलकोटच्या एका भक्त निवासामध्ये थांबायचे आणि पुढची दिशा ठरवायची। त्यानुसार हे दोघेही गावाबाहेर असणाऱ्या एका भक्त निवासामध्ये भाविक म्हणून उतरले। मात्र या दोघात अचानक वादावाद झाली आणि आदित्यने धारदार चाकूने स्नेहाचा गळा चिरला। मोठा रक्तस्राव झाल्याने स्नेहाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर आदित्यने देखील या जगाचा निरोप घेण्याच्या दृष्टीने स्वतःच्या गळ्यावर देखील या चाकूने वार करत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र ही घटना काही वेळातच लक्षात आल्याने पोलिसांना बोलण्यात आले आणि आदित्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे। मात्र आदित्यच्या कुटुंबियाकडून दोघांच्याही हत्येचा दुसऱ्याच कोणीतरी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे।